आपण असताना इतकं सोसावं लागतंय आपल्या मुलांना. आपण नसताना काय होईल? नाही रुक्मिणी, नाही. आपण धर्मभ्रष्ट असलो तरी हा कलंक घेऊन आपल्या मुलांनी काय आयुष्य काढायचं? का नाही रुक्मिणी, नाही. मी पैठणला जाईन, तिथल्या धर्मपीठाकडून शुद्धीपत्र मिळवेन. पैठणच्या पीठापुढे तर आळंदीच्या पंडितांचं काहीच चालणार नाही ना. असं होईल? आतापर्यंत तरी झालंय. मग खरंच जा तुम्ही पैठणला, शुद्धीपत्र आणा. त्यांना म्हणाव आम्हाला हवं ते प्रायश्चित्त द्या, पण मुलांना शुद्ध करून त्यांच्या मुंची होऊ देत. कसं आहे ना रुक्मिणी, आपल्याला माणूस म्हणून जगण्यासाठी कुणाची तरी मान्यता असायला हवी बघ. भयान आहे हे, भयान आहे सगळं.